अहमदपुरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेण्यासाठी तहसील कार्यालयात आलेल्या एका 60 वर्षीय मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणीला मी तुझा फॉर्म भरून देतो म्हणून चोरट्यांनी फोटो काढण्याचा बहाणा करून 20,000 रुपयांचे दागिने पळविल्याची खळबळजनक घटना 15 जुलै रोजी घडली आहे। व्हिडिओ प्ले करा। तिथून आलो इकडे चला मॅडम आणि मला 60 रुपये द्या आणि एक खाम आणतो मग दिले 60 रुपये दिले की फोटो काढले की तुमचं फूल आणि पोट निघाल्या त्या मॅडमला जाऊन आणतो ते फूल बी द्या पोट बी द्या मग दिले ना काढून दिले की माझ्या पोटात पायासले लगलग त्याच्या मागं गेले मला गायबच बघा। तुम्ही त्यांचं नाव वगैरे विचारलं नाही? नाव नाही फुल नाही काय नाही आताच आलं म्हणजे मला। दुसऱ्या कानातलं फुल कुठे दाखवा। हाय हो का आणि इकडच्या हो का दुसरं काय केलं आणखी? काय नाही दुसरं फक्त 60 रुपये नेलं फुल पोत नेलं। पोत किती ग्रॅमची होती? पोत 40 मणी हा 24 आहे लबाडी येऊन येते 24 सोन्याची मणी 24 सोन्याचे मणी गरमाच्या वरलं फुल आहे ठेव का कोणत्या ऑफिस मध्ये गेलो होतो नंतर? तो मुलगा कोणीकडे गेला नंतर? हो का इकडेच गेला मुलगा नाही अरे काढ चांगला आहे इकडे गेलं आणि मॅडमला जाऊन आणतो म्हणजे माझ्या पोटात पायाचे गेले लग त्याच्या मागे गेले तर गायबच। मागील 15 दिवसापूर्वी सुद्धा अहमदपूरच्या नगर परिषद कार्यालय परिसरात असाच प्रकार घडला होता। वयस्कर महिलांसोबत कोणीही नसल्याचा फायदा घेत शहरात चोरट्यांची टोळी सक्रिय झाल्याचा अंदाज नागरिकातून व्यक्त केला जात आहे। भर दिवसा अशा घटना घडत असल्यामुळे अहमदपूर पोलिसांपुढे चोरट्यांचे मोठे आव्हानच उभे राहिले आहे। या संदर्भात पोलीस निरीक्षक बीडी भुसनेर यांनी शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी गर्दी करून एकत्र येणाऱ्या महिला व नागरिकांना आवाहन केले। अहमदपूर तालुक्यातील सर्व नागरिकांनी आवाहन करू इच्छितो की सध्या महाराष्ट्र शासनातर्फे विविध योजनांचं कामकाज तहसील ऑफिस इथे चालू आहे की जसे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यासारख्या योजना सध्या कार्यपातळीवर चालू आहेत आणि त्याचं कामकाज तहसील ऑफिस इथे चालू आहे। त्या अनुषंगाने महिलांची गर्दी भरपूर होत आहे तहसील ऑफिसला आणि याच गर्दीचा फायदा घेऊन काही समाजकंटक गोरगरीब महिलांची गैरवर्तणूक करून सोनं काढून घेण्याचा प्रयत्न करत आहेत। कालच 2 दिवसापूर्वी अशी एक घटना घडलेली आहे की अहमदपूर तहसील ऑफिसमध्ये भरपूर गर्दी होती आणि एक ज्येष्ठ वृद्ध महिला त्या ठिकाणी त्या सदर योजनेचा फायदा घेण्याकरता आली होती आणि त्या ठिकाणी एका त्रयस्थ नागरिकाने येऊन तुमचे मी महिला मुख्यमंत्री महिला योजने लाडकी बहीण योजनेचं काम करून देतो त्या अनुषंगाने तुमचा फोटो घ्यावा लागतो आणि 60 रुपये द्या तुमचा फॉर्म म्हणतो असं म्हणून त्या महिलेचा फोटो घेतला आणि फोटो घेतल्यानंतर त्यामध्ये त्या महिलेच्या गळ्यातील तो फोटोमध्ये येत आहे की त्याची आवश्यकता नाही म्हणून ते सोनं काढून द्या असं म्हणल्यामुळे ती महिलेनं त्या माणसाला सोनं काढून दिलं आणि तो माणूस हा तिथून फरार झालेला आहे। अशा प्रवृत्तीचे गैरफायदा घेणारे लोक तहसील ऑफिसमध्ये येत आहेत। तरी मी सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की अशा प्रकारचं कामकाज करण्याकरता शासकीय योजना राबवणारे जे शासकीय सेवक आहेत त्यांच्याकडूनच काम करून घ्यावं। जे प्रायव्हेट माणसं आहेत किंवा अशा प्रवृत्तीच्या लोकांकडून काम आपण करून घेऊ नये किंवा असा कोणी त्रयस्थ माणूस आपल्याकडे येऊन मी तुमचं काम करून देतो आणि फोटो काढावं लागतात फोटो काढल्यानंतर तुमचं ते सोनं यायला नाही पाहिजे असं म्हणत असेल आणि फसवणूक करत असेल तर तात्काळ पोलीस प्रशासनाने संपर्क साधावा किंवा डायल 112वर तात्काळ संपर्क करावा। पोलीस प्रशासन आपल्या सदैव सेवत आहे। असं कोणी प्रकार दिसून आल्यास आमच्या वैयक्तिक मोबाईल नंबर 98 34 77 47 99 या क्रमांकावर सुद्धा आपण संपर्क साधू शकता आणि अशा माणसापासून आपण सावध राहावं स्वतः जेणेकरून स्वतःसुद्धा काळजी घेणं प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे। गर्दीचा फायदा घेऊन असे गैरफायदा घेणारे लोक आहेत अशा लोकांपासून आपण सावध राहावं असे मी पोलीस प्रशासनातर्फे आवाहन करू इच्छितो। आवाज बहुजनांचा।